नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, देवपूजा केल्याने घराला नक्की काय होते? पूजेदरम्यान जांभई काय येते? डोळ्यात पाणी काय येते? आणि हे संकेत आपल्याकडून, देवांकडून नेमकं आपल्याला काय सांगत असतात? जर तुम्ही रोज देवपूजा करत असाल किंवा अधूनमधून पूजा करत असाल, तरी आजचे हे ज्ञान तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी उपयोगी पडणार आहे. देवपूजा करताना जांभई येण्याचे प्रमुख 3 कारणे कोणती? त्यामध्ये पहिलं कारण जे आहे ते म्हणजे ऊर्जा शुद्धीकरण सुरू झाल्याचा संकेत असतो. आपल्या शरीरात 3 शक्ती असतात, ते म्हणजे सकारात्मक, नकारात्मक आणि अस्थिर. पूजा केल्याने सात्विक शक्ती वाढते आणि या आतील नकारात्मक ऊर्जा जांभईद्वारे बाहेर येते. हे अगदी तसं आहे जसं आग लागल्यावर धूर बाहेर येतो. शरीरातील धूर म्हणजे जांभई असते. दुसरं म्हणजे मेंदू, मन रिलॅक्स झाल्याचा संकेत असतो. पूजा म्हणजे शांतता. जेव्हा मेंदू रिलॅक्स होतो, नाडी स्थिर होते, तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या जांभई काढते. याचा अर्थ तुमचं मन देवध्यानात जात आहे. तुमची मानसिक ऊर्जा शुद्ध होत आहे. देवांच्या उपस्थितीची ऊर्जा जाणवते. हे संपूर्ण विश्व आहे तर ती एक ऊर्जा आहे. जेव्हा आपण मंत्र म्हणतो, दीप लावतो, तेव्हा देवतांचे ऊर्जा तरंग आपल्या आसपास तयार होतात. तेव्हा शरीर ऊर्जा स्वीकारताना हलका झटका अनुभवतो आणि तो प्रकार म्हणजे जांबा. म्हणून जांभई येणं म्हणजे चांगलं की वाईट हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता जांभई येणं म्हणजे अत्यंत चांगलं आहे कारण हे संकेत देतं की तुमची साधना सुरू झाली आहे. देवाकडून ऊर्जा प्राप्त होत आहे. नकारात्मक शक्ती शरीरातून बाहेर जात आहे. देवपूजा करताना डोळ्यात पाणी का येते? असेही अनेक लोकांना प्रश्न पडतो की डोळ्यामध्ये पाणी हे चांगलं असतं की वाईट? तर हेही अनेक लोक अनुभवतात की डोळ्यात पाणी येण्याचे कारण फक्त भावनिक नसतं. त्यामागे एक आध्यात्मिक विज्ञान आहे. यामुळे पहिले जे काही संकेत आहेत डोळ्यात पाणी येण्याचे, त्याबद्दलची आपण माहिती घेऊया. मन शुद्ध झाल्याचा हा संकेत असतो. आपण दिवसभर ताण, चिंता, दुःखकारक जे जगतो, पूजा करताना अचानक मन शांत होतं. जेव्हा मन शांत होतं, तेव्हा उरलेले भाव अश्रू बनून बाहेर येतात. हे अश्रू नसतात, हे मनाचे शुद्धीकरण असतं. देवांची ऊर्जा डोळ्यातून प्रकट होते. मानवाच्या शरीरात 7 चक्र असतात. पूजा करताना आज्ञाचक्र सक्रिय होते आणि त्यातून ऊर्जा प्रवाहित होते. ही ऊर्जा डोळ्यांवर परिणाम करते आणि त्यामुळे पाण्याचे थेंब येतात. हे म्हणजे दिवांची उपस्थिती तुम्ही अनुभवता आहात. तुमच्या प्रार्थनेला देवाने प्रतिसाद दिल्याचा संकेत असतो. ज्या दिवशी तुम्ही मनापासून प्रार्थना करता, त्या दिवशी तुम्हाला हे अश्रू येतात. या अश्रूंचा अर्थ देव तुमच्या ऐकत आहे. तुमची वेदना दूर करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. तुमचे जे काही दुःखाचे ओझे असेल तर ते देवाकडून सुपूर्द झालेले आहे. जांभई आणि डोळ्यात पाणी येणे हे दोन्ही एकत्र आले तर हे अत्यंत शक्तिशाली संकेत आहेत. हे दर्शवते की पूजा स्वीकारली गेलेली आहे. देव तुम्हाला प्रतिसाद देत आहेत. मंत्रांच्या तरंगाशी तुमची ऊर्जा जुळायला लागली आहे. घरातील नकारात्मक शक्ती कमी होत आहे. जांभई म्हणजे नकारात्मकता बाहेर जाणे, अश्रू म्हणजे मन ऊर्जेचे शुद्धीकरण. दोन्ही मिळून घरातील वातावरण अत्यंत पवित्र होते. आध्यात्मिक प्रगती सुरू झाली आहे. हे संकेत असतात तुम्ही आध्यात्मिक मार्गावर पुढे जाता. तुमची साधना खोल आहे. पूर्वजांची कृपा सक्रिय होत आहे. जेव्हा पूजा करताना अचानक जांभई आणि अश्रू येतात, तेव्हा असे मानले जाते की पूर्वज तुमच्या मागे उभे आहेत आणि ते समाधानी झाले आहेत. घरात शुभ काळ सुरू होण्याचे संकेत म्हणजे अनेक वेळा ज्यांच्या घरी पैशांचे अडथळे, व्यवसायात नुकसान, भांडण, मानसिक तणाव अशा समस्या सुरू असतात, त्यांच्या घरी लक्षणं आपल्या दिसतात. 10 ते 15 दिवसात परिस्थिती सुधारू लागते. देवपूजा करताना जांभई आणि अश्रू येणे हे घराच्या ऊर्जेसाठी अत्यंत सकारात्मक असतं. यांचे पुढील परिणाम आपल्याला दिसत असतात. त्यामध्ये घरात समृद्धी येते, लक्ष्मी घरात स्थिर होते, अडलेले पैसे मिळतात, घराची आर्थिक स्थिती सुधारते.
नकारात्मक शक्ती पळून जातात. ज्या घरात वाईट नजर, मत्सर, नकारात्मकता, लोकांचा प्रभाव असतो, ते दूर होऊ लागतात. घरातील आरोग्य सुधारते. जिथे रोज आजार लागत होता, तिथे अचानक आरोग्य सुधारते. देवपूजा करताना आरोग्य प्राण निर्माण करत असतात. कौटुंबिक प्रेम वाढते. पती, पत्नी, मुलं, पालक यांच्यातील मतभेद कमी होतात. घरात हसू दिसून येते, मानसिक ताणतणाव कमी होतो, मन शांत होते, अडलेली कामे सुरू होतात. त्याचबरोबर सर्व कामांमध्ये यश मिळते. पूजा करतानाही संकेत आले तर आपल्याला काय करायचं असतं? जर तुम्हाला जांभई आली, डोळ्यात पाणी आले, अंगावर रोमांच आले, शांतता जाणवली, शरीर हलके वाटले, तर हे केवळ एकच सांगते, देव तुमच्यावर प्रसन्न आहे. आणि पुढील या 3 गोष्टी आवर्जून करा. थोड्या वेळ डोळे मिटून देवाचा अनुभव घ्या. काही सेकंद मन शांत करा आणि देवांच्या ऊर्जा लाटा अनुभवून घ्या. मनात जे काही इच्छा आहेत ती व्यक्त करा, कारण त्या क्षणी तुमचा शब्द थेट देवापर्यंत पोहोचतो. हे क्षण अत्यंत प्रभावी असतात. देवांचे आभार माना. देवा, माझी पूजा स्वीकारल्याबद्दल धन्यवाद. हे वाक्य परिस्थिती बदलवून टाकते. आपल्याला असे अनुभव येतात ज्यामुळे घरात चमत्कार घडतात. अनेक लोकांना पूजा करताना जांभई येते, अश्रू येतात, अंगावर काटे येतात आणि मग काही दिवसात चमत्कार घडतात. सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात. देवपूजा ही कधीच रिकामी जात नाही. जांभई येणे, डोळ्यात पाणी येणे ही देवांची उपस्थिती आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.